नमस्कार मंडळी। तर आज मी घेऊन आलेली आहे हे उरलेल्या इडलीचे वडे। तर तुम्ही उरलेल्या इडलीचं काय करता हे मला नक्की कमेंट करून सांगा। तर आपण कधी जास्त इडल्या होतात तर त्या उरतात, तर त्याचं आपण काय करायचं, फेकून पण द्याव्याशा वाटत नाही, मग त्याचं काय वेगळं करायचं, तर त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे। चला तर मग व्हिडिओला पटकन सुरुवात करूया। तर या अशा प्रकारे आपल्या इडल्या काही वेळेला उरतात, तर आपण त्याचं काय करायचं, तर भरपूर ऑप्शनसुद्धा आहेत। तरी त्यातला हा एक प्रकार म्हणजे आपण त्याचे वडे बनवू शकतो। तर त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आधी या इडल्या वाटून घ्यायच्या आहेत। तर आपल्याला जितके वडे हवे आहेत तितके त्या अंदाजाने मी इथे साधारणतः 5 ते 6 एवढ्या इडल्या घेतलेल्या आहेत। त्या आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्या। ती आपण हाताने सुद्धा कुस्करू शकतो, पण मिक्सरमध्ये थोड्या चांगल्या बारीक होतात। तर त्या करून घेतल्यानंतर इथे एक भांडं घेतलेलं आहे। हाताला थोडंसं तेल लावायचं आहे, पाणी लावायचं आहे आणि मग हे काढायचं आहे, म्हणजे ते हाताला चिकटणार नाही यासाठी। तर हे पूर्ण काढून झाल्यानंतर त्यामध्ये 2 चम्मच एवढा रवा घेतलेला आहे, बारीक रवा, आणि 1 चम्मच एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, बस एवढं घ्यायचं आहे। त्यानंतर इथे कढीपत्ता घेतलेला आहे बारीक चिरलेली मिरची घ्यायची आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, आणि मसाल्यांमध्ये फक्त हळद आणि आपला लाल तिखट मसाला। त्यानंतर जिरं घेतलेलं आहे 1 चम्मच आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळं घेतल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामुळे हे मिश्रण जे आहे ते थोडं सुकं वाटेल। तर त्यासाठी आपल्याला अगदी थोडा पाणी आपण वापरणार आहोत, म्हणजे बघू शकता मी किती पाणी घेतलं आहे, ते थोडंसंच पाणी घ्यायचं आहे आणि मग मळून घ्यायचं आहे हे पीठ। तर आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे। तर जर गरज वाटत असेल तशा प्रकारे पाणी घालून हे मळायचं आहे आणि अशा प्रकारे याचं टेक्स्चर झालं पाहिजे। आता हे आपण थोड्या वेळासाठी 5-10 मिनिटासाठी बाजूला ठेवूया आणि पुन्हा एकदा बघूया की हे कितपत घट्ट झाले, कारण यामध्ये रवा आहे तर तो पाणी लागल्यावर फुलतो। तर त्यासाठी बघायचे, जर घट्ट वाटत असेल तर पुन्हा एकदा पाणी टाकून मळून घ्यायचे। आता हे मळून झाल्यानंतर आपले वडे बनवण्यासाठी पीठ रेडी आहे। तर आपण आता याचे वडे बनवून घेऊया। हाताला थोडंसं पाणी लावलेलं आहे मी, तुम्ही तेलही लावू शकता, आणि इथे मी अशा मेदूवडे जसे असतात तसा आकार दिलेला आहे। तुम्ही कसेही आकार द्या, टेस्ट तर सेमच लागणार आहे। तर इथे मी अशा प्रकारे आकार दिलेला आहे। तर त्यानंतर आपण हे सगळे आधी वडे मी बनवून घेते, त्याच टाईमला मी एका साईडला गरम करायला तेलसुद्धा ठेवलेलं आहे, म्हणजे आपले जोपर्यंत वडे बनवून होत आहेत तोपर्यंत तेलसुद्धा तापेल। तर इथे हे वडे बनवून होत आहेत, तेलही तापत आलेलं आहे। आता आपण हे फ्राय करून घेऊया। तेल चांगलं तापू द्या, म्हणजे आपले वडे जे आहेत ते चांगले फ्राय होतील। तेल चांगलं तापलं की थोडंसं टाकून बघायचं आहे तापलं आहे की नाही बघण्यासाठी, आणि वडे तळून घ्यायचे आहेत। साधारण तेल मीडियम फ्लेमवर 5 ते 7 मिनटं आपण हे परतत राहायचे आहेत। त्याचा कलर चेंज होईल, बघू शकता अशा प्रकारे। ते थोडेसे क्रिस्पी वाटायला लागतील आपल्या चमच्याला की समजायचं आपले वडे तयार झालेले आहेत खाण्यासाठी। इथे मी खोबऱ्याच्या चटणीसोबतच सर्व केलेले आहेत, खूप टेस्टी लागतात। नक्की एकदा तरी ट्राय करून बघा। इडल्या उरल्या नसतील तरी उरवा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जर थोडी तरी आवडली असेल तर एक लाईक आणि नक्की कमेंट करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।